नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. आज आपण सुनील डाकणे यांच्या प्लॉटवर आलोय. मागच्या वर्षी 225च होती इथं आणि 2 ते 3 व्हिडिओ आपण बनवलेले होते आणि खूप असं अवरेज याच्यामध्ये काढलं गेलं होतं मागच्या वर्षी. लागण पद्धत आणि ते तुम्हाला आपले शेतकरी सांगणारच आहे सुनील डाकणे ते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली ही 21 जुलैची लागवड आहे. आज 23 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. लागवड आपली अशी 2.25 फुटावर झाडातलं अंतर आहे आणि एका बेडवर आपण 2 सऱ्या लावलेल्या आहे. आपण बघू शकता का एका बेडवरती 2 सरी लावलेले, दोघा झाडातलं अंतर थोडं जवळ दाखवा. आपण बघू शकता का दोघं झाडांच्या अंतरमध्ये जवळपास 2.25 फुटाचं अंतर आहे. आणि मागच्या वर्षी जसं आपण टार्गेट ठेवलं होतं यावर्षी पण आपण ठेवलेलं आहे. आणि या प्लॉटची आपण ग्रीनरी बघू शकता. काल कुठला स्प्रे केलेला आपण? काल ससुरी आणि 0.34 स्प्रे झाला. ससुरी 0.34 स्प्रे झालाय. आणि अगोदर आपला कुठला स्प्रे झालेला होता? त्याच्या अगोदर ती साईड जी निकॉल व्ही आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे झालेला. आता आपण या प्लॉटचं कसं आहे, प्रात्यक्षिक म्हणून आपण हा प्लॉट करतो. मागच्या वर्षी पण केला होता, यावर्षी बी करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एक आहे का त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे, जेव्हा आपण स्प्रेइंगचं जे काही नियोजन दिलेलं राहतं ते त्यावेळेस आदल्या दिवशी किंवा त्याच्या 2 दिवसांनी तरी ते स्प्रे मिक्स मायक्रोन्यूटन असो किंवा आपल्या रानाडीचे जेवढे काही खतं आहे, समजा पोटॅशियम शोनाइट किंवा मिक्नेल 32 किसाट जी ससुरी, हे जे सूक्ष्म अन्नद्रव्याचे जे प्रोडक्ट आहे आपल्यावाले, तर ते त्यावेळेस ते बरोबर 1 ते 2 दिवसाच्या अंतराने स्प्रे लिहून दिल्यानंतर ते मारलं जातं. आणि म्हणून ते नियोजन त्यांनी बेडमध्ये, जर आपण बघू शकता बेडमध्ये सुद्धा बोराकॉल मुडी बघू शकता आपण, बेसल डोस वगैरे सर्व काही व्यवस्थित टाकला गेलेला आहे. इथं परत आपण हा जो होल ठेवलेला आहे तो बेडमध्ये जर 45व्या दिवशी परत आपण बेसल डोस घेणार आहे इथं. आणि आधी कुठला आपण डोस टाकलेला आहे? बोरॅकॉल सॅटराइट आणि पोटॅशियम सोलाइट आणि प्रॉम घेतलं होतं का याच्यामध्ये? अल्बगान प्रॉम. आज या प्लॉटची कंडिशन बघू शकता तर किती पानाची लिप बघू शकता आणि स्टंप वगैरे बघू शकता. स्टंप कशा स्वरूपाचा आहे, स्टंप बघू शकता किती जाड आहे. त्याच्यामुळं न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकता का कुठल्याही पद्धतीचा 23 दिवसाचा प्लॉट आहे आणि पंजे लागायला सुरुवात झालेली आहे. आता इथं आपण 31व्या दिवशी मिक्नेल 32 750 ग्रॅम, मिकमॉल 250 आणि पोटॅशियम शोनाइट असा एक फुलकडी लागण्यासाठी आपण एक स्प्रे देणार आहे. आणि पुढचं नियोजन आम्ही चालूच ठेवणार आहे. त्या हिशोबाने यावर्षी सुद्धा रानाडी प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून आपण तयार करणार आहे. आपण दाखवा कशी स्टेज तयार झालेली, हे बघू शकता आपण. पानाचा घेर वगैरे ही जवळपास 225 व्हरायटी आहे यावर्षी सुद्धा. इथं ह्याच प्लॉटवरती आपण मागच्या वर्षी केलेली होती ती 225च होती, यावर्षी पण 225 आहे. जवळपास किती एकर आहे? 1.5 एकर. ही 1.5 एकर आहे. आणि खाली कुठल्या कुठल्या व्हरायटी लावल्या आपण आता? आपली आर्यमान आहे 2048 आणि 108. 0108 पण लावलेली त्यांनी. आणि तिकडं आपण नंतरचा व्हिडिओ घेणारच आहे. 2048 आणि 0108 एकत्र लावलेली त्यांनी. दोघांचा काय फरक आहे आपण